अहिल्यानगरच्या राजकारणात भूकंप, विखे थोरातांची सेटलमेंट। अहिल्यानगरच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली। संपूर्ण जिल्ह्याचे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि संगमनेर सहकारी साखर कारखाना या दोन्हींच्या निवडणुकांकडे लक्ष लागून राहिले होते, परंतु या दोन्ही कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत। संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतलेला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली। तर तिकडे विखे कारखान्याची ही निवडणूक न लढविण्याबाबत विरोधकात एकमत झाले। विखे थोरात यांचं राजकीय वैर विधानसभा निवडणुकीनंतर चांगलंच वाढलं। त्यात गणेश कारखाना थोरातांनाही कोल्हेंच्या मदतीने हिसकावून घेतला। त्यामुळे विखे हे थोरातांना आणि थोरात हे विखेंना कारखाना निवडणुकीत चांगलाच धोबी पछाड देतील आणि कारखान्याच्या निवडणुकात एक वेगळाच राजकीय संघर्ष पाहायला मिळेल अशी आशा नागरिकांना होती। परंतु झालं वेगळंच। दोन्ही कारखाने विरोधकांनी माघार घेतल्याने, अर्थात विखे कारखान्याच्या बाबतीत थोरातांनी तर संगमनेर कारखान्याच्या बाबतीत विखेंनी माघार घेतल्याने निवडणुका बिनविरोध झाल्या। दोघेही एकमेकांच्या वाटेतील अडसर न बनता ज्याचा कारखाना त्याच्याच ताब्यात ठेवायचा या निर्णयापर्यंत आले आणि यातून सेटलमेंट करत त्यांनी सहकारातील आपले वर्चस्व अबाधित ठेवले अशी चर्चा आता राजकीय जाणकार करू लागले आहेत। आता खरे काय आणि खोटे काय, पण जे झाले त्याने मात्र सहकारातील संघर्ष टळला आहे।